साक्री पोलीस निरीक्षक दीपक वळवी यांची दंडात्मक कारवाई। वाहतुकीचे नियम पाळा अन्यथा दंडाला सामोरे जा। साक्री तालुक्यातील वाहनधारकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत या मुख्य उद्देशाने साक्री शहरामध्ये दिनांक 11 जुलै 2025 शुक्रवार रोजी साक्री पोलिसांच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियानाला ट्रॅफिक अवेअरनेस सप्ताह सुरुवात करण्यात आली आहे। हे अभियान आठवडाभर राबवण्यात येणार आहे। अभियानाच्या पहिल्याच दिवशी शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी गोल्डी पॉइंट, बस स्टँड, रोड, बाजारपेठ अशा ठिकाणी जाऊन वाहतुकीला अडथळा निर्माण करू नका, वाहन चालकांनी ड्रायव्हिंग लायसन्स व कागदपत्रे सोबत बाळगा अशा सूचना देण्यात आल्या व तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली। दिवसभरात 35 मोटरसायकली, 2 ट्रॅक्टर, 12 चारचाकी वाहने असे एकूण 49 वाहनांची तपासणी करण्यात आली आहे। यापैकी 15 वाहनांवर दंडात्मक कारवाई करीत 11,000 रुपयांचा दंडही वसूल करण्यात आलाय। या मोहिमेचा उद्देश सामान्य नागरिकांना आर्थिक भूर्दंड देणे असा नसून वाहनधारकांनी वाहतुकीचे नियम पाळावे असा हेतू आहे, अशी माहिती साक्री पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक वळवी यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे। या रस्ता सुरक्षा अभियानाला सुरुवात शुक्रवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास साक्री पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक वळवी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल बागुल, सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास शेवाळे, पोलीस सब इन्स्पेक्टर प्रसाद रौंदळ, पोलीस सब इन्स्पेक्टर महेश घायतळ, असिस्टंट सब इन्स्पेक्टर बापू रायते, पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय शिरसाट, पोलीस हेड कॉन्स्टेबल शांतीलाल पाटील, वाहतूक विभागाचे पोलीस शिपाई प्रमोद पांचाळ, पोलीस हेड कॉन्स्टेबल आनंद चव्हाण, पोलीस शिपाई साईनाथ पवार, पोलीस शिपाई सागर चौधरी, पोलीस शिपाई मंगेश खैरनार, पोलीस शिपाई योगेश पिसे, पोलीस शिपाई राजमाल अहिरे अशांच्या पथकाने केली आहे। पोलीस स्टेशन साक्री धुळे जिल्हा येथे आज शहरामध्ये रोडवरती ट्रॅफिक होते, या कारणाने व लोकांमध्ये अवेअरनेस व्हावं याकरता पूर्ण आठवडाभराचा ट्रॅफिक अवेअरनेस सप्ताह हा राबवण्यात येत आहे साक्री पोलीस स्टेशनच्या अंतर्गत। आज पहिला दिवस होता। आज पहिल्या दिवशी आम्ही वाहनं चेक केली आहेत। 49 वाहने पोलिसांनी आज चेक केली आहे। 15 वाहनांवरती कारवाई करण्यात येऊन 11,000 रुपये दंड वसूल करण्यात आलेला आहे। लोकांचं सुद्धा सहकार्य या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मिळत आहे। पोलिसांचा या ठिकाणी एक सर्वसामान्य जनतेला असं आव्हान आहे की ही जी सप्ताहाची कारवाई आहे, ही कारवाई पब्लिकला आर्थिक भूर्दंड देणे हा पोलिसांचा उद्देश नाही। लोकांनी ट्रॅफिकचे नियम पाळावे हा पोलिसांचा त्यामागचा हेतू आहे। महाराष्ट्रातील साक्री हा सगळ्यात मोठा तालुका आहे आणि या पंचक्रोशीतील या तालुक्यातील मोठ्या प्रमाणावर वाहनं हे या साक्री शहरामध्ये येत असतात। सर्व वाहन चालकांना व सर्वसामान्य जनतेला असं आव्हान आहे की येताना सर्वांनी गाडीचे कागदपत्र सोबत बाळगायचे आहेत। रोडावरती आल्यानंतर वाहनं कुठेही लावायची नाही। ट्रिपल सीटवरती कोणीही गावात फिरताना दिसणार नाही। कर्कश आवाज करणारे सायलेन्सर कोणीही वापरणार नाही। अशा प्रकारचे जे ट्रॅफिकचे नियम आहेत ते ट्रॅफिकचे नियम सर्वांनी वापरावे अशा पद्धतीने पोलीस स्टेशन साक्रीतर्फे मी आवाहन करतो। सर्व जनतेला विनंती आहे की त्यांनी या ट्रॅफिक नियमांचे तंतोतंत पालन करावे। धन्यवाद। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी जितेंद्र गुरव, साक्री, धुळे।